असं हे जुनं देवस्थान आहे. अच्छा. इतिहासामध्ये एक शुकाचार्य नावाचे ऋषी होऊन गेले. ओके. ते त्यानुसार त्यांचं हे देवस्थान पावन देवस्थान आहे. हो, हे कुठल्या जिल्ह्यामध्ये येतं? हे जे देवस्थान आहे हे सांगली जिल्ह्यामध्ये आटपाडी आटपाडी गावाजवळ. आटपाडी तालुका तळेगाव पासून एक 10 किलोमीटर अंतरावरती हे देवस्थान आहे. अच्छा. ह्या देवस्थान याच्यासाठी प्रसिद्ध आहे की इथे बहुतेक वेळा ऋषीमुनी तपश्चर्याला येत असत. त्यांच्या नावावरून हे देवस्थान प्रसिद्ध झाले आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा इथे येऊन जा आणि चला आता मेन देवस्थानाकडे जाऊया. पुढं नंदी हे बघ. मी पाय पडतो माझ्या फोटो व्हिडिओ चालू. हे बघा मित्रांनो, या इकडे हे बघा. घे चालू करतो. तू चल पुढे, मी मागे. अच्छा, एवढीच आहे. किती तपस्या आहे मित्रांनो. ही गुफा आहे. गुफा आहे. काय याची आख्यायिका काय? आख्यायिका सांग. काम नाही, बंद आहे गाडी.
माल बनवतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे बघा मित्रांनो, हे पुरातन अशी महादेवाची लिंग आहे, लिंग आहे, शिवलिंग आहे, शिवलिंग आहे. तर इथं ही खूपच पुरातन आहे. पुरातन आहे. हे ऐतिहासिक आहे, बघण्यासारखं आहे. ऐतिहासिक आहे. आता नेक्स्ट अँकर ही आमची नाही 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 इथं बसा. ही नारळ वाढवायची जागा आहे. जागा आहे. आता आमचे संतोष सर नारळ वाढवत नारळ वाढवतील. असं आहे का? तो तुम्हाला गुफा बघूया, ती गुफा बघूया. नाही आम्ही गेलो पूर्ण, आम्ही शूटिंग तर हे कसं तर आहे, इथं ना जे इथले ऋषी मुनी होते, अच्छा, सुखाचार्य म्हणून, ते तपस्या करत होते. आणि त्यांचा एक हा काय होता की त्यांना स्त्रीचं हे नको होतं, म्हणजे स्त्री त्यांना दिसायला किंवा बघायला त्यांच्या ह्याच्यात नाही पडायला पाहिजे होतं. ओके. तर एकदा एक स्त्री दिसल्यावर ते इथं हात शिरलेत, हा. आणि ते हात शिरल्यावर त्यांच्या हा शरीराचा भाग आहे पूर्ण. हा, हा. आणि हा डोंगर वरती पर्यंत चिरलाय, हो. वरती उजेड दिसतोय. त्याने आत गेल्यामुळे हे दुभागलाय, असा दोन्ही बाजूला झालाय, दोन्हीकडे. शरीराचा भाग सुद्धा दिसतो त्यांचा. हा, आणि आतमध्ये तुम्ही जर परत बघाल, थोडं आतमध्ये पलीकडच्या साईडला, अजून पलीकडे हे काय हे बघा, हे त्यांचं पूर्ण शरीराचं जे काही आहे ते इकडल्या ह्याच्यात पण दिसतंय, असं दगडाच्या ह्याच्यात असं झालं. तर ते आतमध्ये इथनं गेलेलं आहे, आणि हा डोंगर पूर्ण त्यांच्या आत जाण्यानं दुभागला, एवढंच आहे. ओके. हे दिसतंय बरोबर. आणि हे द्यायचं. आणि इथं ते बसायचे हे तपस्या. याच्यामध्ये चालले गेले कधी. इथं तपस्यासाठी बसायची, ही छोटीशी गुफा आहे. आपल्या इकडे दुसरे सर आपल्या इकडे शिवलिंगाची पूजा करतात. इकडे ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मधुकर महाराज चिपळूणकर, त्यांची जी आहे 17/10/1700 दिनांक. या रोजी आणि इकडे हे जे आहे योगीराज महाराज. मला पण नाही. जरा हे घ्या, हे प्रसाद घ्या रे. काढून घ्या. तपोनिधी आहे. तिथे समाधी
कसं वाटतं या जागेवर कसं येऊन? वाटतं आता याला? खोबऱ्यात नाही आलं. छान वाटतं आता मित्रांनो, तुम्ही सुद्धा या मन जागेला प्रसन्न होत आहे. तुम्ही सुद्धा या जागी या आणि फिरायचा मनमुराद आनंद घ्या. फक्त इथे कचरा करू नका. कचरा करू नका. बस. कुठे गेली पिशवी? बघण्यासारखं खूप आहे इकडे. नारळ कुठे आहे तुझं? पण ऐतिहासिक सगळं खूप छान आहे. पावलं. हा, बोल बोल. मॉल क्लब वगैरे आताच्या पिढीने मॉल क्लबला जाण्यापेक्षा तिथे अशा ऐतिहासिक ठिकाणी जाऊन चाललं गेलेलं खूप असं आपल्या पण पूर्वजांनी खूप काय काय केलेलं आपल्याला पण पाहायला मिळेल. करेक्ट. कसं वाटतं? खूप छान वाटतं. संतोष तुमच्या कृपेने आम्हाला इथे सगळे यायला बाबा आहेत त्यांचे पण फोटो घ्या. हे त्यांच्या हा, घेतले त्यांचे. त्यांनी तपश्चर्या केली ना. हा. हे बघा मित्र, पुरातन नंदी किती जुना असं बरं. इकडे दगडात आहे बोलले ते पण. काय म्हणते इकडे राजा. हे दाखव. हे बघा आता जवळ आले म्हटलं की दाखवून द्या. ही जी मूर्ती आहे ही कोणत्या देवाची मूर्ती आहे? गणपतीची आहे. ती बघ. ही हनुमानची, ही विष्णू, ही मूर्ती. हे इथं शिवलिंग आहे. हे जे आपले देवस्थान आहे हे बघा, या इकडे या. तुम्हाला दाखवतो की या. आता आपण दर्शन केलं आहे. आता आपण मेन जाणार आहोत. पाणी येत आहे, डोंगरावरून पाणी येत आहे. हे बघा इथे. भानुदास मारुती पवार यांनी उपदेव देवस्थानात जीर्णोद्धार प्रत्यक्ष रोख रक्कम 10,001 मदत दिली 1980 मध्ये. हे अखंड वाहत असते ना. अखंड झरा आहे हा. हा, हे जे पाणी येत आहे हे डोंगरातून येत आहे. हे गायमुख आहे. हे गायमुख आहे. हे बघा, हे गायमुख. गाईच्या मुखात ते पाणी येते असं. स्वच्छ पाणी आहे. पिण्यायोग्य आहे. पिण्यायोग्य पाणी आहे. आणि खूपच सुंदर असं पवित्र स्थान आहे हे. तर इथं या स्थानाला तुम्ही जरूर भेट द्या आणि फिरायचा आनंद घ्या. त्याचं पाणी तू तुझं पाणी जर पाणी की भरून राजा. इथं आणखी एक गोष्ट राहिली दाखवायची. इथं हे भुयार आहे. अच्छा. हे भुयार इथून असा म्हणजे ग्रह आहे की हे भुयार इथून बानोरगडावरती निघतं. हा, हे भुयार आहे. ते भानुरगडाचं काय? हे जे नाही त्यांची तिथं समाधी आहे. ओके. भोपाळगडावरती त्याला बानोरगड किंवा भोपाळगड असं पण म्हटलं जातं. तिथं संभाजीराजे येऊन गेले. आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे? तेच कुठलं? मानूरगड. नेक्स्ट आम्हाला डेस्टिनेशन आपल्याला फिरवणार आहे वेदांगी. नाही, मला यातली माहिती नाहीये. संतोष सर इज बेटर पर्सन टू अंडरस्टँड. ओके. ते बंद केले त्यासाठी. ते व श्री मान्य पूज्य शिवमगिरी महाराज कृपाचार्य देवस्थानांच्या अध्यक्षतेखाली निसर्गरम्य शुकाचा परिसर आहे हा. आणि या मुंबईच्या पोरी आहेत. ह्या मुंबईच्या पुढे आहेत. या स्कार्फ वगैरे लावून. सापरकडे जाऊन फिरण्यासाठी आले आहेत. यांनी अगोदर ज्योतिबा देवस्थान, महालक्ष्मी देवस्थान, बाळूमामा देवस्थान,